विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही. मग विद्यार्थ्यांवरच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतून अभिजित दिपके यांचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा दिला इशारा. लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास ते अहंकारी होऊन जातं. 2029ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट. कॉक्रोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. राज्यात गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडून फंडिंगची चौकशी. गैरवापर असल्यास कारवाई होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. बीजेपीला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश. आरोप करण्यापेक्षा याबाबत तपास करा. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या आरोपांनंतर अभिजित दिपके यांचा पलटवार. पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात. आधी तुमच्या ट्रोल आर्मीला आवरा. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची माफी कोण मागणार? मोदींच्या माफ करतो वक्तव्यावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. मोदी शहा स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक. तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णांकडूनच झाली. माफ करण्याऐवजी मोदींनीच माफी मागावी. उद्धव ठाकरे यांचा पलटवार. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. राज ठाकरे यांचा खळबळजनक आरोप. मंदिराच्या विश्वासांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत वाचून दाखवलं. पत्रामध्ये अर्थसत्य, वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्यालाच देईल, नाहीतर चिन्ह गोठवेल. 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. SIRवर लक्ष ठेवा. शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या सूचना. चंद्रकांत पाटलांनी आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं तरी बुद्धी आली नाही. मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूंवरचे फिंगरप्रिंट पाहायचे. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांची फटकेबाजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं. महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेल्यात? शिंदेंकडून विचारणा. संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे स्पष्ट करावं. प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं. अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरून प्रवीण दरेकरांची टीका. सांगलीतील 4 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. आरोपी पांडुरंगने चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्येनंतर मृतदेह पोत्यात लपवल्याची घटना. 1.5 वर्षानंतर चिमुकलीला न्याय. नंदुरबारच्या नवापूरमध्ये मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर. परिसरातील अनेक भाग पाण्याखाली. पूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद. तर खांडबारा परिसरातील एका युवक सुकी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना. जळगाव जिल्ह्यात 100 मिलीमीटरपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद. धरणं ओव्हरफ्लो झाल्यानं नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. अमळनेर बाजार समिती पुराचं पाणी शिरलं. एरंडोल शहरही जलमय. अत्याचारी भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी. समता पतसंस्थेत बनावट खात्यातून 60 कोटींहून अधिकच्या व्यवहार प्रकरणी सुनावणी. खरातचा शिर्डी पोलीस ठाण्यात मुक्काम असणार. 45,000ची लाच घेणाऱ्या बीडमधील वन अधिकाऱ्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. नांदेडसह बीडमधील घरातून रोकड आणि सोनं जप्त. वृक्ष लागवडीचं बिल मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारताना रंगे हात पकडलं होतं. गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित. मोदी सरकारच्या ध्येयात अजित डोवाल यांचं मोठं योगदान. डोवालांमुळे 13 बॉम्बस्फोटांची प्रकरणं मार्गी लागली. गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. शहांकडून अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांचंही गौरवोद्गार. अमित शहांच्या पुणे दौऱ्यात राजकीय वातावरण तापलं. काँग्रेस आणि वंचितकडून ठिकठिकाणी निदर्शनं, तर काँग्रेस भवनसमोर भाजप कार्यकर्तेही आक्रमक. पोलिसांकडून काही आंदोलकांची धरपकड.
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात जंतर मंतर कांड घडले. संजय राऊतांकडून अमित शहांचा जनरल कायर असा उल्लेख, तर ठाकरे आणि राऊतांना कांड करण्याचं काम चांगलं जमतं, नवनाथ बन यांचा टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांनी सभेआधी अमित शहांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते. भेटीत राजकीय घडामोडींवर लक्ष. पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. योजनेसाठी 3,15,000 कोटींचा निधी मंजूर. देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा. दिल्लीमध्ये कमर्शियल सिलेंडर 202 रुपयांनी स्वस्त, तर कोलकात्यात सिलेंडरच्या दरात 209 रुपयांची घट. व्यावसायिकांना दिलासा. घरगुती सिलेंडरचे दर जसे थे. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला महिना उलटूनही अद्याप अहवाल जाहीर नाही. काँग्रेस आक्रमक. मुंबईत 8,000 मॅनहोल उघडेच, प्रशासनाच्या कारभारावर सवाल. छत्रपती संभाजीनगरात पार्किंगच्या वादातून 2 गटात हाणामारी. पैठण गेट परिसरातील दुकानात 2 गटात राडा. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.